अहंकार करावा, ॲटिट्यूड करावं असं काही नाही. खूप होतं. 6 शास्त्र, 18 पुराण, 4 वेद मुखोद्गत त्या रामेश्वर शास्त्रींच्या. देहूमधलं सगळ्यात विद्वान रामेश्वर शास्त्री, रामेश्वर भट्ट. काय करतात ज्ञानाचं? अहंकार नडला ना, मी ज्ञानी आहे या कारणास्तव जगद्गुरु तुकोबारायांसारखं सामर्थ्य ज्यांनी नजरेआड घातलं आणि विठेवरच्या मालकाचा अधिकार असणाऱ्या व्यक्तिमत्वाला नाकारलं, याच्यापेक्षा मोठं पाप काय झालं? काय करतात ज्ञानाचं सांगा ना. 14 विद्या, 64 कला, 1400 वर्षाचं वय ज्या चांगदेव महाराजांचं, त्यांना ज्ञानोबराय कळले नाही. शेवटी 5 वर्षाच्या मुक्ताईचं पहिलं शिष्य व्हावं लागलं, तेव्हा कुठं ज्ञानाचा अधिकार मिळाला? सामर्थ्य लक्षात घ्या तुम्ही. अहो, ताकद लक्षात घ्यायला गेली तर 7 कोटी घरं सोन्याची ज्या रावणाची. थिंक अबाउट इट. विचार करा ना कधीतरी. 7 कोटी नोट जोक, विनोद नाही हा. तुलसी रामायणमध्ये वर्णन आहे. रावणाच्या एका घराची एक चौकट 2250 किलोची आहे. बरं का चिखलीकर, रावणाच्या एका घराची एक चौकट, मी तुम्हाला सोपं सांगते, रावणाच्या एका घराची एक चौकट विकली तर 35 वेळा आमदार होता येईल. कळलं त्यालाच कळलं, एवढा जागीरदार होता तो. 35 वेळा सोपं नाही, एवढा जागीरदार आहे तो. बरं, एक चौकट आहे का त्याच्याकडे? 7 कोटी घरं म्हणजे 7 कोटी चौकटी. फक्त चौकटी सांगितल्या, भीती ऐकल्यावर मारचाल तुम्ही. एवढ्या जागीरदार आहे ते. सोपं आहे का? 7 कोटी रे, 80,000 बायका मावली, 80,000, 1 लाख पोरं, 1.25 लाख नातू, घरचे एवढे भाऊकीन पाहुणे रावळे मरू द्या. 80,000 बायका, सासरे 1,60,000 म्हणू नका. ज्याच्या जावयानं एकट्यानं 80 केला, सासरा गुणाचा असन का? विचार तरी नको. आपण नाही विचार करू शकत. एवढं त्याच्याकडे आहे. नवग्रहाच्या पायऱ्या, कुबेर राखणीला रे, गाढव बळी गजानन सटवी करी बाळांतपण. पण ताकद कमी आहे का? नाही, तिन्ना कैलास हलवला हो बाबाने. पण सगळ्यात मोठा शिवभक्त, द नाव मुवमेंट, आत्ताच्या क्षणापर्यंत सगळ्यात मोठा शिवभक्त रावण आहे. रावणासारखी भक्ती नाथबाबा सांगतात, धन्य भाग्य रावणाचे, दास झाले शंकराचे. भाग्यवान व्यक्तिमत्व आहे, पण हातानं नाडलं अहंकार. कधी लक्षात ठेवा, ज्या दिवशी आपण देवाचं अस्तित्व नाकारतो ना, त्या दिवशी समजायचं आपण स्वतःचं अस्तित्व नाकारतो. आजकाल शिकली सवरलेली पिढी आहे, त्यांना जर विचारलं ना, का रे बाबा हायली एज्युकेटेड आहात, स्टँडर्ड मेंटेन करता, हाय क्लास लाईफस्टाईल आहे, श्रीमंत आहात, पण कधी भजनात दिसलं नाहीत रे. कधी मेडिटेशन करत नाही तुम्ही, साधना करत नाही, आई वडिलांना मानत नाही तुम्ही, कसं काय बरं? आजकालची पिढी फार कौतुकाने सांगते, आय डोंट बिलीव्ह इन गॉड. ओके, नो इश्यू. तुम्ही देवाला मानत नाही, यात काही वावगं नाही, तो प्रारब्धाचा भाग आहे. तुम्हाला देव आवडत नाही, ती पुण्याईचा भाग आहे. पण खरं सांगू, ज्या दिवशी देव तुम्हाला मानणार नाही, हे जग तुमचं अस्तित्व सुद्धा मान्य करणार नाही, ही ताकदच ज्याच्यामुळे आहे तो परमात्मा आहे. आपण नाहीच आहेत. अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रित प्राणापान समायुक्त पच्चामिन्नम चतुर्विधम. चालवणं बोलवणं सोड रे अर्जुना. तू सूक्ष्मता लक्षात घे. तुझ्या अन्न पचवणारा, तुझ्या जठरामध्ये अग्नी जी वास करते, तो मी रे. तो मी जगदीश्वर, तो मी कृष्ण, तो मी राम, तो मी शिव, तो मी विश्वेश्वर. पंचमहाभूत मी, अणुरेणू मी, सुरुवात मी, शेवट मी, अनंत काल मी. मग मीही तू आणि तूही. हे कधी कळलं? तुझं पाहता आपोआप माझं असं झालं की जीव दिला. कारण ज्या दिवशी कळलं तू मीच आहे, मग सर्वा घटी राम देहा देही. मग हेही तुझ्याच कारणी लावलं रे. भक्त ऐसे जाना जे देही गेले आशा पाश. 7 प्रकारचे पाश मी नाडले. का नाडले? तुझी आवडच प्रबळ झाली रे. आपोआप कळलं मी करतच नाहीये. तुका म्हणे मज बोलविता देव, आपुलिया बळे नाही मी बोलत असं का, कृपावंत वाचा त्याची, साळुंकी मंजुळ बोलत असे वाणी, कविता धनी वेगळाची. हे ज्या दिवशी कळलं, मिठी पडली. तुझा झालो रे विठ्ठला. आमचं काय होतं? वर्षात लेकरू मागितलं. लक्षात आहे ना? महाराज म्हणले हरकत नाही, नारळ घे, वर्षात होईल. हा वर्षाने आला. म्हणला भामटा आहे तू, वर्ष झालं लेकरू नाही. महाराज म्हणले नारळ दुसरा घे, पण भर माणसात बोंबलू नको, झालं नाही है ना. हा दुसरा घेऊन दुसऱ्या वर्षाने आला. म्हणलं 2दा नारळ घेतला हो महाराज, एकदाही लेकरू नाही. महाराज म्हणले अरे बऱ्यापैकी माझा नारळ फसत नाही, तुझ्या बाबतीत 2दा फसला, तुझंच काहीतरी चुकतंय. अचानक महाराजाला आठवलं. महाराज म्हणले का रे, जेवढी माणसं माझ्याकडे लेकरू मागायला आली, सगळी बायको घेऊन आली. ज्याला कळलं ते आयुष्यपत हुशार आहे. सेन्सिबल माणसं तुम्ही, कळतं तुम्हाला. तू 2दा एकटा झाला, तुझी बायको कडे आहे. मला लग्न नाही झालं. नाही कळलं त्यांच्यासाठी होतंय. कसं काय तुला लेकरू होणार आहे?
अरे जिथे श्रद्धा नाहीये, शुद्ध अंतकरण नाहीये, चित्त स्थिर नाहीये, भाव प्रबळ नाहीये, कसा काय परमात्मा मिळणार आहे? साधं विचारते ना चिखलीकर तुम्हाला, ज्याला घरातला बाप कळला नाही त्याला पंढरीचा बाप कसा कळणार? ज्याला घरातली बाय कळली नाही त्याला पंढरीची बाय कधी कळणार? माणूस समजून घेता आला नाही, माणसं परमार्थ समजून घ्यायचा प्रयत्न करतात. आम्ही समजून घ्यायचा प्रयत्न करत नाही, आम्ही फक्त शुद्ध भाव ठेवतो, विश्वास ठेवतो. आम्ही देव मानतो. का मानतो? कारण आमचा विश्वास आहे की तोच आहे जो आम्हाला सांभाळतो. आम्ही लॉजिक नाही लावत बसत. आणि खरं सांगू का, कधी कधी कीव येते समाजाच्या बुद्धिमत्तेची, किळस येते. याच्यापेक्षा मोठं काय वाईट असू शकतं की स्वतःचं अस्तित्व मोठं करण्यासाठी आजकालची पिढी देवाला सुद्धा नाकारायला मागे पुढे बघत नाही. का तर मला माझं अस्तित्व जगाला दाखवायचं आहे. मी काय सांगू की जगाच्या मालकामुळे मी आहे? जर कष्ट मी करतोय, कर्म मी करतोय, त्रास मला होतोय आणि जगाच्या मालकाच्या कृपेने झालं म्हणायचं, हे समाजाला मान्यच करायचं नाहीये. जो काही त्रास आहे ना दादा, अदृश्य मुलाने संततानी कर्मानुबंधिनी मनुष्य लोके, हा तुमच्या कर्मामुळे. मग संत का सुखी आहेत? संतांना त्रास नाहीये का? तरी पण त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद कुणी हिरावून घेऊ शकलं? समाजाने भलतं बोलले, वेळ ठरवलं, तरी त्यांना कुणी त्यांची शक्ती कमी करू शकलं? त्यांचा अधिकार कुणी कमी करू शकलं? ज्या देहून तुकोबांचा गाथा बुडवला, ज्या देहून तुकोबांना काव्यरचना करू दिली नाही, ज्या देहून तुकोबांना वेड ठरवलं, आज त्याच देहूला, त्याच देहूच्या माणसांना त्याच गाथ्याचं, त्याच देहूमध्ये मंदिर बांधावं लागलं. हे सामर्थ्य संतांच्या अधिकाराचं तर होतं. लोक म्हणतात देव काय करतो? देव संकट दूर करत नाही, देव आलेल्या संकटांना तोंड द्यायची ताकद देतो. काय करतो देव? मराठी भाषा कंपनाने तयार झाली. मराठी भाषा इतकं सामर्थ्य कशात नाही. कधी भाषाशास्त्र शिकलात तर सामर्थ्य लक्षात घ्या, सगळ्यात श्रेष्ठ मराठी आहे. ही भाषा कंपनाने तयार झाली. जेव्हा तुम्ही विठ्ठल, शब्दांचे प्रकार असतात, मराठी व्याकरण आपण शिकत असतो, कंठस्थ्य, ओठस्थ्य, दंतस्थ्य, हे जे शब्द आहेत, विठ्ठल म्हणावं आणि दर मिनिटाला आपल्या शरीरामध्ये ज्या नवीन पेशी तयार होतात त्या उत्तेजित व्हाव्या, ऊर्जा निर्मित व्हावी. सायंटिफिकली पॉझिटिव्ह एनर्जी जगाच्या मालकाच्या नामचिंतनाने वाढते आणि कितीही संकट समोर आलं तरी विश्वास निर्माण होतो, कुणीतरी पाठीशी आहे, जो आपण सत्य वागतोय त्याचं फळ एक दिवस देणार. समाज आपल्याकडे नजर वर करून बघणार. तो दिवस आपल्या आयुष्यात येणार जोपर्यंत त्याचं नाव मुखात आहे. पॉझिटिव्हिटी, सकारात्मकता. देव कर्म नाही बदलत आहे, देव बळ देतोय. म्हणून माणसाने मेडिटेशन करावं, म्हणून माणसाने साधना करावी, म्हणून विश्वास ठेवावा. सगळ्यात मोठी साधना नामसंकीर्तन. साधना पै सोपे, जळतील पापे. सगळ्यात मोठं मेडिटेशन आहे नामचिंतन. बरं त्याला काही काळ वेळ नाम दोन्ही पक्ष पाही, त्याला काही काय वेळ नाहीये. इथेच न लगती सायास जावे सुगे येतो घरा. काय लागतं सांगा ना? देवाचं नाम तुम्ही कुठेही घ्या, कसंही घ्या, नाही तयाविन भुकेला विठ्ठल येईल तैसा बोल. रामकृष्ण सांगा ना माय, मध रागाने खाल्ला गोड लागत नाही? लागतो की नाही? अगं तुम्ही माझ्या आहे म्हणून तरी बोला. बोलायला कुठं आपल्याला शिकवावं लागतं का ग माय? बोलायला जमतं की आपल्याला? नवरा बायकोचं भांडण लागलं, बायकोनी तुम्हाला माझी कदर नाही. तुमचं घरदार, शेतीबाडी, आई बाप, बहीण बाळा सगळं मी सांभाळते, सगळं मी एकटी सांभाळते. मी काय काय सांभाळ? नवरा म्हणला सगळं मी सांभाळतो, तू फक्त तोंड सांभाळ. बोलतो का माय आपण? नका लय टाळ्या वाजू, तुम्ही गुणाचे नाही. आम्ही बोलतोय मान्य आहे आम्हाला, पण बोलतो त्याचं कारण तुम्ही आहे. काय लागतं बायकांना आयुष्यात? दोन शब्द प्रेमाने बोलायचं रे दादा. लेख म्हणून सांगतो तुम्हाला, काही लागत नाही. बघा काय ग माय, आधीच बाई खूप सहन करते. सासूनं बोलावं, सासऱ्यानं बोलावं, जावेनं बोलावं, नंदेनं हिनवावं, अख्ख्या जगाने त्रास द्यावा, सगळीकडनं संकट यावी, फक्त नवऱ्यानं म्हणावं सोबत आहे मी तुझ्या. बाई सगळी संकट एका पायावर सहन करण्याची क्षमता ठेवते, फक्त नवरा विश्वास ठेवणारांचा. आता वाजवा वाजवा. बघा कशा वाजवलं. चांगल्याला कधी वाजवत नाही. खरं असल्यावर खऱ्याला खरं म्हणत जा. खरं की नाही ग माय? कोण लागतो संसारात चांगला? अगं माझं झालं नाही म्हणून तुम्हाला विचारते. माझं पेटल्यावर तुम्हाला कशाला विचार? येईल अक्कल मला. माझं पेटेपर्यंत सांगा. खरंय की नाही? संसारात कोण शहाणा लागतो? मालक. परमार्थाचंही तसंच आहे माय. परमार्थातलाही मालक शहाणा भेटला ना. माऊली म्हणले जरी सख्याचा जिवाळा बाया सासरवासच आहे. तुकोबराय म्हटले तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तो धनी घेतो. मालक शहाणा पाहिजे आणि माझा मालक इतका शहाणा आहे काय सांगावं तुम्हाला. उच्च नीच काही नेणे भगवंत तिष्ठे भाव भक्ती
माझा मालक कसलाच प्रकार बघत नाही हो. तू कुठल्या जातीचा, कुठल्या धर्माचा, कुठल्या पंथाचा, स्त्री पुरुष काही बघत नाही. विठेवरचा सवळ्यातला मालक माझा नामदेवरायांच्या कीर्तनात वाळवंटात येऊन सगळ्यांसोबत नाचतो. तितका प्रेमळ माझा मालक आहे. आणि इतका शहाणा मालक भेटल्यावर कसं दुसरीकडे नजर जाईल, दृष्टी न फिरे. आवड लागली हो त्याची आपोआप. नवरा चांगले असल्यावर संसार करायला काय जड आहे सांगा बरं माय. अगं खरं ताकद असते का आपल्यात खूप. द वुमन इज अन आयडियल मॅनेजर. सगळ्यात मोठी व्यवस्थापक स्त्री आहे. मोठ्यातल्या मोठ्या उद्योजकाला जे व्यवस्थापन जमत नाही ना, ते व्यवस्थापन रोजची गृहिणी आपल्या घरामध्ये करते. म्हणून तिचा संसार कमी खर्चात सुद्धा सामर्थ्यवंत व्हायची ताकद तिच्या मनगटात असते. खूप करता ग माय तुम्ही. लय गोडे माय तुम्ही, लय चिखलीच्या बाया तुम्ही तर लय गोडे गे. आई शपथ लय गोडे. तुमचं तोंड सोडलं ना लय गोडे गे तुम्ही. तेवढा एकच फॉल्ट आहे आपल्याला. आपल्या इतकी ताकदच कोणात नाही माय. तुम्हाला खरं सांगते, इतकी ताकद आहे ना आपल्यात. अगं काय सांगायचं माय तुम्हाला. तुकोबारांसाठी विठ्ठल यावा यात काय नवल. माझ्या आवलीसाठी सुद्धा आलाच की ग. तुकोबारांना 2 पत्नी, रखमा आणि जिजा. जिजांना चावली म्हणतो आपण. रखमा आणि लय हौसनं ऐकू नका, त्यांनी काय हौसनं केलं नाही. पहिली केली तिला बाळ होईना म्हणून आईबापांना हात टाका तर दुसरी करायला लावली. पण देवाचं गणित इतकं बेकार आहे. दुसरी केल्यावर दुसरीच्या अगोदर पहिलं लेकरू झालं. देव बी लय खतरनाक. देव बी कमी परीक्षा बघतो. 2 रखमा आणि जिजा. जिजाई नाव त्यांचं, पण आपण आवली म्हणतो किंवा त्यांचं टोपण नाव आवली होतं. बऱ्याच समाजाला असं वाटतं की आवली फार फटकळ होत्या, पण मी सांगते आवलीसारखी पत्नी भेटणं फार भाग्यवंताचं लक्षण. सोपं नाही जगद्गुरु तुकोबारायांची पत्नी व्हायचा अधिकार मिळणं. सामर्थ्य असणार ना त्या बाईमध्ये. उगाच तुकोबारायांसारखा नवरा भेटला का. आणि मी लेख म्हणून सांगते, व्यासपीठावर सांगते, सध्याच्या परिस्थितीला, सध्याच्या युगामध्ये माळकरी, परमार्थ करणारी, संतांची सेवा करणारी, त्या विचाराने जगणारी, मोठ्यांचा आदर करणारी, स्वतःकडे अधिकार असूनही त्याचा योग्य वापर करून नाती टिकवणारी मुलगी सून म्हणून भेटणं हे सगळ्यात मोठं भाग्यवंताचं लक्षण आहे की तुमची सून माळकरी. सगळ्यात मोठं. आणि दर रविवारी पिशवीतलं करणारी भाग्यवंताचं लक्षण. तर हे तुम्हाला माहिती आहे नाही माय. अगं आपल्याकडे ताकद आहे म्हणून सांगते का, तुमच्या हातात आहे. लेकराला पुस्तक वाच म्हटलं, लेकरू पुस्तक वाचत नसतं ग माय. तुम्ही पुस्तक घेऊन बसा, लेकरू शेजारी बसल्याशिवाय राहत नसतं. संस्कार असतात. आणि काय पुढच्या पिढीला ज्ञान शिकवतो आपण सांगा ना. ही म्हातारी माणसं नुसतं म्हणतात पर्राय गेली, पर्राय गेली, पर्राय गेली. अरे पण का गेली. बिडी फुकू फुकू तुझी थोबाडा आत गेली म्हणून पर्राय गेली. उगाच थोडी गेली. लॉजिक आहे ना दादा. उगाच कशी गेली. ऍटमॉस्फिअर तसं आहे ना, वातावरण तसं आहे. आता हे म्हातारे याला दिसत नाही आपला जीव भजन करायच्या पुढचा गेलाय. आता थरथर हात कापतात आपल्याला, तरी मारुतीच्या वाट्यावर भजन करीत नाही, पत्य चालतं. ब्रह्मचारी मारुतीला राणी दाखवतो. ही गुणाचं फक्त पोरच वाया गेली. काय पण पिढी आली खरंच. आता या म्हाताऱ्या बायका सुद्धा दारात बसून आजकालच्या काय पोरी येतोय, ह्यांना काय लाज येतोय, आमच्या जमान्यात नव्हतं माय असो, आम्ही किती इज्जतीनं खाल्लं माय, किती कष्ट केलं माय, ह्यांना काय झळय माय, सगळं आयतं भेटलं माय, आमच्यासारखं ह्यांना सहन करून जमणार आहे का माय, सगळं आयतं भेटलं तरी किती माज आहे माय. होय ग माय. खरंच की आय ऍक्सेप्टेड. आम्ही मान्य करतो तुम्ही जेवढं जुन्या पिढीने सहन केलं आम्हाला होणार नाही. जो त्रास माझ्या आईने काढला मला जमणार खरंच नाही जमणार. मान्य करतो आम्ही. जुन्या बायकांनी अर्ध्या अर्ध्या भाकरीवर जीवन काढलं म्हणून आमच्या पिढीला सामर्थ्यवंत आयुष्य मिळालं आणि सुखाचे दिवस आले. हे आम्ही मान्य करतो. माझ्या आजीनं काटकसरीनं संसार केला म्हणून माझ्या आईला सुख लागलं, माझ्या आईनं काटकसरीनं संसार केला म्हणून मला सुख लागतं. मान्य करतो ना आम्ही. पण मला सांगा, ज्या घरातली म्हातारी दारात बसून मिसरी चुळती, की ज्या मिसरीच्या वासानं गोठ्यातल्या म्हशीनं दूध द्यायचं बंद केलं, काय आदर्श घ्यावा त्या म्हातारीकडनं आम्ही. ती कुठल्या तोंडाने आम्हाला ज्ञानेश्वरी वाचायला सांगणार आहे सांगा ना. कधीतरी आपण तोही विचार केला बाई, का बरं असं का नसतं ग माय. जर तुम्ही तुमच्या नवऱ्याचा आदर करत नाही, तुमची सून तिच्या नवऱ्याचा कसं करणार आहे. जर तुमची सून तिच्या नवऱ्याचा आदर करत नाही, तुमची नात पुढे जाऊन तिच्या नवऱ्याचा काय करणार आहे. तुम्ही धडधड शिवाय देता रे पोरांसमोर. काय पोरं घेणार तुमच्याकडनं सांगा ना. कुठला हरिपाठ वाचता तुम्ही रोज घरात. शब्दाला कारण नसताना शिवी देतो आपण. कारण नसताना काय लेकरं शिकणार आहेत. आणि असं नाकाच्या शेंड्यापासून कितीपर्यंत टाकल्यापर्यंत गण लावला ना,
हे अमंगळ असलं ना काही फायदा नाही बरं. पाया पडतो तुमच्या. सगळ्यात महत्वाचं आहे, सगळ्यात भावे विन भक्ती, भक्ती विन बळे विन शक्ती, भावे विना देव न कळे निसंदेह, गुरुविना अनुभव कैसा कळे. आमची अवस्था द्वैताची झाडणी, गुरुविन ज्ञान तया कैचे कीर्तन घडेल ना. आम्ही ती नामदेवराय म्हणतात ना, आमचं आयुष्य याच्यातच गेलंय. लटके झाले कटके तिथे काढगा एवढे राळे, लटके झाले कटके तिथे काढगा एवढे राळे, लटके झाले कटके तिथे काढगा एवढे राळे, लटके झाले कटके तिथे काढगा एवढे राळे. उडत चिमणी सरत चाले तिचे वाटी एवढे डोळे, उडत चिमणी सरत चाले तिचे वाटी एवढे डोळे. लटके झाले कटके तिथे काढगा एवढे राळे, लटके झाले कटके तिथे काढगा एवढे राळे, लटके झाले कटके लटके झाले कटके झाले कटके तिथे काढगा एवढे राळे, लटके झाले कटके काढगा एवढे राळे. सोपं आहे. नामदेवरायांचं ही कूट रचना, कूट अभंग म्हणतात ह्याला. हे कुठून किती कुठले तरी कुठूनच कळत नाही, त्याला कुट म्हणायचं. कुट म्हणजे खोडकर. हो, खोडकर म्हणजे जरा भाषेत हेरफार. लटके, लटक बोलू नको, खोट. लटके म्हणजे खोटे, कटके कुटाने. नामदेवराय म्हणले लटके झाले कटके. माणसं म्हणले काय झालं? अहो गाडग्या एवढं राळ. राळ माहिती तुम्हाला? संक्रांतीला भोगीच्या दिवशी आमच्याकडे भोगीची भाजी म्हणजे सगळ्या पदार्थांची मिळून भाजी आणि राळ्याचा भात केला जातो. तुमच्याकडे हा बाजरी, अहो भाकरी असते पण मी भाताचं सांगितलं, तुम्ही भाकरी माहिती. आमच्याकडे बी असते की भाकरी ती. खरंय पण ह्याच्यातच आयुष्य गेलं आपलं पुढचं सांगण्यात. माहित आहे की मला, बाजरीची भाकरी भाजी आणि राळ्याचा भात असतो. तुमच्याकडे असतो का राळ्याचा भात? नाही. बरं राळं माहिती आहे का? राळं असं तांबडं जरा. राळं फुगून किती फुगल? ज्वारी इतकं सुद्धा राळं फुगत, ज्वारीच्या दाण्या इतकं सुद्धा राळं फुगत. नामदेवराय म्हणले मी फुगिवलो गाडग्या इतकं फुगलं. एखाद्याच्या घरी जावं, मानधन त्याच्याकडे असावं, त्याच्या सोप्यावर बसावं, ती इतकं फुगतं, ती आपलं काही ऐकूनच घेत नाही, ते त्याचं सांगतं. मी याचा अध्यक्ष, त्याचा उपाध्यक्ष, त्याचा सचिव, त्याचा चेअरमन, त्याचा सरचिटणीस, आपल्याशिवाय गावचं पान हालत नाही. साहेबाचं ना आपलं लय जमतं, ताटाला ताट लावून बसतो आपण साहेबाच्या. आपली बायको सुद्धा लय मोठ्याची असं वाटतं. हान मग मला काय करतो? घालतो का सोप्या डोक्यात माझ्या? तुझ्या सोप्यावर बसले हे चुकलं माझं. पण त्याच्या घरात जाऊन काही म्हणता येत? गाडग्या इतके, कर्म कमी, बोभाटा. आपल्या सगळ्यांचं तसं, करणं कमी, सांगणं जास्त. कोट्यांचा बंगला, बंगल्यावर औपचारिकता म्हणून नाव, मातृपितृ छाया. औपचारिकता. घरात गेल्यावर कळलं मातृवटेवर पितृवटेवर छाया खाटावर. आग लागो तुझ्या बंगल्याला, लिहितो कशाला? मग नको ना दाखवू. माझं सहज मत आहे, जेवढं जमतंय तेवढंच सांगा. मी सामान्य मुलगी आहे, संतांचा अधिकार मिळणार. कीर्तनकार आहे, भाग्य आहे, याच्या पलीकडे काही सामान्य आम्ही. ही मी अशीच आहे, मला हेच जमत नाही, मला तेच जमत नाही, मी हेच खात नाही, ते काही नाही, सगळं जमतं नजरेआड. नजरेसमोर काय चालत नाही. मग जे आहे ते समाजाला दाखवा. मी अशी आहे ना, अशी आहे. एज्युकेशन प्लस रिच्युअल दोन्ही सांभाळतो आम्ही. जावं लागतं आम्हाला, कॉलेजला जातो आम्ही, ते करून हे करतो रे. आणि गरज आहे बरं का तरुण मंडळी, बहीण म्हणून सांगते, नजरेत नजर घालून सांगते. या जगात डोंट जज बुक बाय कवर ही म्हण लागू होत नाही. इट्स ॲब्सोल्युटली बुक जज बाय कवर. इथे तुमच्या सामर्थ्यावरच तुम्हाला मान दिला जाणार आहे. इथे महाराज सुद्धा फॉर्च्युनर मध्ये आला तर हुशार आहे. किती हुशार महाराज असला आणि सायकलीवर आला, तुम्ही त्याला किंमत देणार? तुमची किंमत देण्याची पद्धत तेव्हाच बदलते जेव्हा पुढचा श्रीमंत असेल. त्यामुळे पैशाला कमी समजायचं. शास्त्राने सांगते 4 पुरुषार्थ माहिती आहेत? 4 पुरुषार्थ: धर्म, अर्थ, काम, मोक्ष. पहिला पुरुषार्थ धर्म. धर्मासाठी जगता आलं पाहिजे आणि जीव घाण टाकता आला पाहिजे. आणि ज्याला धर्मासाठी जगता आलं नाही आणि पैशासाठी धर्माच्या पुढे, पैशाच्या पुढे धर्म सोडून लाचारी करावी लागते, अशाला शास्त्र पुरुष समजत नाही किंवा पुरुषार्थ समजत नाही, जो धर्माने जगत नाही. प्रथम आहे धर्म. दुसरं अर्थ. अर्थ म्हणजे काय? पैसा. नोकरी सरकारी असेल तर पोरगा किती बी काळा भंगार आणि किती बी ढोला असू द्या,
बायको त्याला नाजूकून गुरीच भेटत. तुम्ही किती हँडसम, गुड लुकिंग, जॉ लाईन, सिक्स पॅक, खिशात दमडी नसली ना, जिची आपल्यापेक्षा कमी पात्रता आहे, अशा छपऱ्या पुरीला सुद्धा होय म्हण की, होय म्हण की, तू तरी होय म्हण, होय म्हण, अशी बेकार्यागत मागं लागावं लागतं. स्वतःला सिद्ध करा. स्वतःला सिद्ध करायला मागे पुढे बघायचं. व्यापार टाका, व्यवसाय करा, सगळं करा. नोकरी करताय, साईड बिझनेस करा, काहीतरी करा. घरात सुद्धा पैसे कमवणाऱ्यालाच किंमत आहे. जे कमवत नाही त्याला बायको सुद्धा नीट भाकरी देत. काय करतो रे म्हणती दिवसभर? कष्ट करा, कष्ट, पैसे कमवा. ज्या विठेवरच्या मालकाचं आम्ही चिंतन करतो, द्वारकेचा राजा आहे तो, सोन्याच्या सिंहासनावर बसतो. अधिकारानं सांगते मी तुम्हाला, मिळवा पैसे. हे हा समाज आहे. इथे लय अवघड आहे बाबा. इथे देव सुद्धा प्रचारावर आहे. हा, ज्याचा प्रचार जास्त त्याला गर्दी जास्त आहे. देव सगळा सारखाच, पण आमचं महाराष्ट्रातलं क्रुझर करून महाराष्ट्राच्या बाहेर पालतं पडतं, पण पंढरपूरला जात नाही. जात शेगाव हाकेच्या अंतरावर आहे, जात नाही जाणार. मुक्ताईनगर जवळ आहे, जाणार नाही जाणार. कारण ट्रेंडिंग देव बाहेर आहेत ना. ट्रेंडिंग मधले देव, देव एकच रे. भरला घनदाट हरी दिसे. पण हे कळण्यासाठी दृष्टी न फिरे, नजर स्थिर पाहिजे. सगळीकडे नाही ना चालत. विनंती आहे या विषयाकडे सामर्थ्यवंत राहा. तिसरं एक काम, ज्याला वासना नाडता आली तो पुरुषार्थाने जमला. हे 3 कमवलं ना, मोक्ष आपोआप मिळतो. काळजी करू नका. सगळ्यात मोठं मोक्षाचं साधन आहे नामसंकीर्तन.